कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा, त्या संघर्षाला त्या मेगा फायनलला होते सुरुवात. अजय मोरे पहिला बॉल घेऊन बॅटिंग मध्ये समोरच्या बाजूला स्ट्रायकर एंडला फलंदाज. पहिला बॉल प्रभावशाली टाकलाय. थोडेसे हताश पाहायला मिळाले पहिल्या बॉलच्या पाठीमागे. विवेक शिंदे KSK चे बाहुबली आहेत. पहिला बॉल संयमाने खेळण्याचा प्रयत्न, परंतु अजय मोरे यांची कमाल. पहिला बॉल डॉट टाकलाय. दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर आहेत एकामेकासमोर. पहिला बॉल निर्धावालाय. बॉल क्रमांक 2. बॉल आता डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. शरीरापासून बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मेगा फायनलची ही रंगत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सकाळपासून टीम JMCC वाडा या टीमने बऱ्याचशा मोठमोठ्या धावांचा स्कोर उभा केलेला आहे. त्यामुळे टीम रुळे व रुळे या टीमला बॅटिंग चांगली करावी लागेल. एक चांगली फाईट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघांचा या स्पर्धेमध्ये बोलबाला राहिला आहे. बॉल क्रमांक 3 अजय मोरे समोर विवेक शिंदे. बॉल आला, त्याला बॅटचा चेहरा दाखवलाय. सिंगल प्राप्त होते का? हो, बंटी डेंजरस एंडला धावले होते, परंतु एक सिंगल धाव प्राप्त होईल. धावसंख्या आता 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा बिनगडी बाद. 6 षटकांचे सामने आहेत आणि आयोजकांचा जो हट्टाच होता की आम्हाला फायनल देखील 6 ओव्हरचीच खेळवायची आहे आणि त्याच्यावरती आयोजन समिती आता खरी उतरलेली आहे. मेगा फायनल ही 6 ओव्हरची होतीये. हे असणारे या स्पर्धेचं यश आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वेळेची अचूकता शैलेश शिंदे बंटी यांच्या बॅटमधून आली नाही, परंतु एक सिंगल धाव प्राप्त झालेली आहे. दोन्ही फलंदाजांनी संयम ठेवलाय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3च धावा. अजय मोरे काय गोलंदाजी केली आहे. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजीमध्ये असणारी दाहकता प्रखरतेने अंमलामध्ये आणली आहे. पायांचा वापर केला, डेलिब्रेट, कोणती हालचाल नाहीये बॉलला खेळण्याची, कारण बॉल सोडून द्यायचा होता. बॉल अंगाला भेटतोय, डॉट येतोय. तुमची बॅटिंग करताना हालचाल होणं फार महत्वाचं आहे. जर हालचाल झाली तर तुम्हाला बाईज किंवा लेग बाईज मिळते, परंतु इथे कोणती हालचाल नव्हती, त्याच्यामुळे डेलिब्रेट होता. बॉलर तयार. खोदून काढलाय फटका. क्षेत्ररक्षक आहेत, डेंजरस एंडला धावले होते, परंतु एक सिंगल धाव प्राप्त होईल. विवेक शिंदे धावांसाठी झगडतायत. टीमची टोटल आहे, एका षटकाचा खेळ संपला. JMCC वाडा या टीमने अवघ्या खर्च केलेले आहे धावा 4. पॉवर प्ले मध्ये रुळे, वैभव रुळे या टीमची संयमाची सुरुवात आहे, परंतु एका बाजूला JMCC वाडा या टीमने गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. पॉवर प्ले मध्ये अवघ्या 4च धावा दिल्या. अजय मोरे यांचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या प्रकारे पॉवर प्ले मध्ये त्यांनी गोलंदाजी केली, एकही वाईड एकही नो त्यांनी टाकला नाही. हे त्यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य राहिलं. ओव्हर नंबर 2 साठी आता निलेश डांगिस्ते. ओव्हर नंबर 2. बॅटिंग मध्ये विवेक शिंदे तयार. फटका चांगला खेळलाय. डीपला प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. एका हाताने बॉल अडवलाय, दुसऱ्या खेळाडूकडे फेकलाय. त्याने आता नॉन स्ट्रायकर एंडला टाकलाय. बघता बघता या बॉलच्या पाठीमागे 2. क्रिकेट हा खेळ हा सांघिक खेळ आहे आणि तुम्हाला त्याचं सांघिक प्रदर्शन पाहायला मिळालं असेल. बॉल पकडला, दुसऱ्या खेळाडूकडे टाकला, दुसऱ्या खेळाडूने तो बॉल नॉन स्ट्रायकर एंडला टाकला. म्हणजे क्रिकेट हा खेळ सांघिक आहे आणि तुमची सांघिक कामगिरी फार महत्वाची असते क्रिकेट या खेळामध्ये. बॉलर तयार. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये. आज वेळेसाठी झगडावं लागतंय, टायमिंग प्रॉपर होत नाहीये. विवेक शिंदे सारख्या फलंदाजाला शांत ठेवलंय, बांधून ठेवलंय JMCC वाडा या टीमने. 6 षटकांची मॅच आहे. पार्टनरशिप 7 धावांची आहे 9 बॉलच्या पाठीमागे. षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. निलेश चांगली गोलंदाजी करतायत. 4 बॉलचा खेळ अजून बाकी. बॉलर तयार. निलेश. गाबावरतून खेळाडू आलेले आहेत JMCC वाडा या टीमचे. बॉलर तयार. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे. पहिला वाईड बॉल JMCC वाडा या टीमने टाकलेला आहे. JMCC वाडा एका बाजूला रुळे, वैभव रुळे अशी लढत. आक्रमण केलं या बॉलवरती. मिळाला मौका, दिला. विवेक शिंदे यांनी या बॉलवरती ठोका. बॉल सीमारेषा पार. या फायनलचा आलाय KSK चा बाहुबली विवेक शिंदे यांच्या बॅट मधून षटकार.
या खेळाडूची ओळख आहे. फार काय शांत होते पहा. जबरदस्त टोला. KSK चे बाहुबली विवेक शिंदे यांच्या बॅटमधून. एका बाजूला कोयनेच्या तीरावरती बसलेलं गाव रुळे, एका बाजूला प्रतापगडच्या पायथ्याशी बसलेलं गाव म्हणजे वाडा. सरळ बॅटने सन्मान दिलाय. एक सिंगल धाव प्राप्त होईल या बॉलच्या पाठीमागे. एक पेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही. मैदानाच्या आतमध्ये चांगलाच खेळ रंगलाय. JMCC वाडा विरुद्ध रुळे वैभव रुळे. धावसंख्या 15-0 गडी बाद. ओव्हर नंबर 2 चा खेळ. स्ट्रायकर एंडला शैलेश शिंदे बंटी. लांबी कमी पडलीये. जावं लागेल माघारी. धक्का क्रमांक लागला पहिला. रुळे वैभव रुळे या टीमला. धक्का क्रमांक 1. शैलेश शिंदे बंटी आउट होऊन माघारी जात आहेत. मोठा खेळ करू शकले नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लांबी कमी पडली. एका बाजूला आपण चर्चा करतो. धावसंख्या 15 आहे आणि 15 धावसंख्येवरती पहिला फलंदाज कोसळलाय. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वय वर्ष आहेत 53. वयाचे फक्त आकडे आहेत. बाकी खेळ तुमच्या कौशल्याचा आहे. हेमंत शिंदे जम्बो सर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. KSKच्या अनेक प्रीमियर लीग ज्यांनी गाजवलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. ऑलराऊंडर खेळाडू वय वर्ष आहेत 53. हेमंत शिंदे जम्बो या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध मिळवणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एका बाजूला निलेशांचे शेवटचे काही बॉल प्रगतीपथावरती. शेवटचा बॉल शेष आहे. मेगा फायनलची लढत. धावसंख्या 15 एक गडी बाद. आले त्याला सन्मान दिला या बॉलला. अनुभव फार मोठा आहे त्यांच्याकडे आणि तो अनुभव कृतीमध्ये आणलाय. आणि पहा याही वयामध्ये 2 धावा सहजरित्या धावून काढलेल्या आहेत. गुड रनिंग. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. धावसंख्या आहे 17. एक गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकून टीम रुळे वैभव रुळे. हॅलो हॅलो. आमच्या रुळे वैभवचे प्रमुख आधारस्तंभ माननीय श्री रामचंद्र दादा शिंदे रामू शेठ यांचे सुपुत्र सचिन रामचंद्र शिंदे यांचं आता थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचप्रमाणे आमचे दुसरे आधारस्तंभ शेखर महादेव शिंदे शेखर शेठ यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आमच्या रुळे वैभव क्रिकेट संघातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता जी मार्ग वरती तेजस मोरे यांना पुन्हा एकदा बोलवलेलं आहे. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. वाडा गावचे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. पहिला बॉल आडव्या बॅटने त्याच्यावरती केलाय प्रहार. खेळाडू आहे डीपला. सिंगलच मिळेल. एका बाजूला आता एक धाव येते. त्याचबरोबर ज्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे श्री सचिन रामचंद्र शिंदे यांच्या ठिकाणी आगमन होतं दादांचं. त्याचबरोबर शेखर महादेव शिंदे दादांचं आगमन होत आहे. त्यांचे आपण करूया शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. आई सोमजाई माता चषक 2025 च्या वतीने आलेल्या तमाम मान्यवरांचं सहर्ष स्वागत. टप्पा पडल्यानंतर थाय पॅडला भेटणारा बॉल पण चांगली हलकीशी अपील केली परंतु एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. हेमंत शिंदे जम्बो विवेक शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. श्री सचिन रामचंद्र शिंदे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. दादांचे स्वागत आहे. शेखर महादेव शिंदे दादा आपलंही स्वागत आहे. आधारस्तंभ रुळे बोरुळे क्रिकेट संघाचे आणि त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलंही स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे आता 20 धावा एक गडी बाद. बॉल क्रमांक 4 हेमंत शिंदे तयार. फटका खेळलाय कव्हर्सला.
बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि हेमंत शिंदे जम्बो यांचा फटका आहे नाथखुळा. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. वयाचे फक्त आकडे आहेत, बाकी खेळ तुमच्या कौशल्याचा आहे आणि ते कौशल्य मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय हेमंत शिंदे. टिपिकल फटका सीमारेषा पार. 50+ चे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. क्रमांक 3 वरती एका बाजूला एक ऑलराऊंडर खेळाडू. कट करण्याचा प्रयत्न, चांगलाच बॉल टाकलाय, बांधून ठेवलाय, कोणतीही धाव मिळणार नाही. कौतुक करावं लागेल तेजस मोरे यांचं, कारण तेजस मोरे यांनी आतापर्यंत 5 बॉल टाकले, 7 धावा दिल्या. अजून एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 24. 24 धावा, एक गडी बाद. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. फटका कलात्मक आहे. बॉलने गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक धावतायत बॅकवर्ड डी पॉइंटला. बॉल सीमारेषे लगत अडवलेला आहे. संघासाठी काही धावा सेव्ह केलेल्या आहेत, परंतु काही धावा फलंदाजांनी धावून काढलेल्या आहेत. तब्बल 3 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलेला आहे. सीमारेषे लगत चांगलं क्षेत्ररक्षण, कौतुक करावं लागेल. पहा किती एफर्ट्स त्या ठिकाणी होते. आणि धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 27 धावा, एक गडी बाद. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावातल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. रुळे, वैभव रुळे या टीमने टॉस जिंकत बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 27 आणि गडी गमावलेला आहे तो 1. आई श्री सोमजाई माता चषक 2025 ची क्रिकेट स्पर्धा. कोयनेच्या तीरी बसलेलं रुळे गाव आणि त्या रुळे गावची असणारी क्रिकेट स्पर्धा. निलेश यांना पुन्हा एकदा बोलवलेलं आहे गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर 4 साठी बॅटिंग मध्ये स्ट्राईक करेंटला हेमंत शिंदे जम्बो. फुल टॉस बॉल, त्याला पाठवलंय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या प्राप्त होतील. धावसंख्या निश्चित पुढे सरसावतीये. क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये येताना हेमंत शिंदे जम्बो सरांनी कुटलेले आहेत. धावा 12. विवेक शिंदे बॅटिंग करतात वैयक्तिक 15 वरती. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आहे. रंगलेला एक रोमांचक सामना. फायनल 6 षटकांची होतीये. हे असणार यश आहे या क्रिकेट स्पर्धेचं. सोडून दिलाय, बॉलला फॉलो केलेला आहे. पंचाने सांगितलं की हा नो बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. फ्रीटचा बॉल आहे याच्यानंतर आणि निलेश यांना तो बॉल टाकावा लागेल. अग्निदिव्यातून जावं लागेल. फलंदाजाला मुभा आहे मोठा फटका खेळण्याची. आणि आता तो फ्रीटचा बॉल. निलेश गोलंदाजी मार्क वरतून तयार. त्या अगोदर चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. फ्रीटचा बॉल वेगाने टाकलाय. व्हाईट बॉल असेल तर फ्रीट कंटिन्यू असेल, त्यामुळे आता फ्रीट कंटिन्यू आहे. हा दिशाहीन बॉल आहे, तो पुन्हा टाकावा लागतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे 31 धावा, एक गडी बाद. संपूर्ण व्यासपीठ तुम्ही पाहत आहात. संपूर्ण व्यासपीठ भरलेला आहे मान्यवरांनी. मेगा फायनलची मॅच अंतिम सत्रामध्ये लाभलेली त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. परंतु उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आता डॉट आहे. फ्रीटच्या बॉलचा समाचार घेऊ शकले नाही. हे सर्व मान्यवर तुम्हाला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. मेगा फायनलची मॅच ते पाहतायत. डॉट आलाय, धावा आता कोणतीही मिळत नाहीये. धावसंख्या जैसे थे. धावसंख्या 31, 31 धावा, एक गडी बाद. पायांचा वापर केलाय, मनसुबे उधळून लावलेले आहेत. फेक होईल का? होते, परंतु इथे पहा विवेक शिंदे डेंजरस एंडला बाईटच्या माध्यमातून ही धाव आहे असं पण त्या ठिकाणी कळवतायत. बदल आली त्याचा वापर केला होता, परंतु जे काही मनसुबे होते, जे काही डावपेच होते ते उधळून लावले. गोलंदाजी करताना गोलंदाज निलेश यांनी चांगला बॉल टाकलाय. हो, तुम्हाला वाचन करावंच लागतं, तुम्हाला रीड करावंच लागतं, कारण क्रिकेटचा खेळ हा असाच आहे. एका बाजूला विवेक शिंदे यांच्याकडे स्ट्राईक आहे. बॉल हवेत खेळलाय, लांबी पाहावी लागेल. 2 खेळाडू बॉलच्या खाली आणि ओ व्हॉट अ कॅच. अप्रतिम, लाजवाब, सुरेख, कडक झेल पकडलाय. सिद्धेश
काय झेल पकडला, स्वतः पडले, परंतु बॉल हातामधून निष्ठू दिला नाही. केएसकेचा बाहुबली रुळेगावचा विवेक शिंदे इथे माघारी. काय कॅच पकडला पा, झेल पकडला, शरीरावरचं नियंत्रण निसटलं, समोरच्या बाजूला डाईव्ह केलं, परंतु बॉल हातामधून सोडून दिला नाही, पकडून ठेवला आणि विकेट मिळवली आहे. एक चांगलं योगदान सिद्धूचं. एफर्ट्स तुम्हाला पाहायला मिळाले. कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस किती महत्वाचे असतात. विवेक शिंदे माघारी गेले, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत विनायक शिंदे. प्रतिभा आहे यांच्याकडे, क्षमता आहे, अनेक स्पर्धेमध्ये खेळ चांगला केला आणि या हंगामाला त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. त्याचबरोबर अक्षय दादा ठाकूर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. त्यांनाही विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर रुळेगावचे ग्रामस्थ अनिल शिंदे यांचे आगमन आहे. हा बॉल डॉट आलेला आहे आणि या बॉलच्या पाठीमागे धाव कोणतीही मिळत नाही. धावसंख्या किती आहे धाव फलकावरती? 32 धावा, 2 गडी बाद. षटकातला आता हा शेवटचा बॉल. सन्मान दिला या बॉलला. खोलवर टप्प्यात असणारा बॉल सिंगलच प्राप्त होते. 4 षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त होतोय. टॉस जिंकून टीम रुळे वैभव रुळे या टीमने बनवलेले आहेत धाबा 33, गडी गमावलेले आहेत 2. संपलाय 4 षटकांचा खेळ. आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे. हा तो शेवटचा बॉल होता. आता इथून पुढे धावसंख्येची भूक जी आहे ती आता हळूहळू वाढवावी लागेल. बॅटिंग मध्ये गिअर बदलावा लागेल. एक्सिलेटर वरती पाय ठेवावा लागेल. त्याचबरोबर श्री रवींद्र बाबाजी म्हात्रे पूर्व नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने एक पारितोषिक येत आहे. विनायक शिंदे यांनी लागोपाठचे 3 षटकार मारले तर 1100 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या 3 षटकारांसाठी असेल. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळालेली आहे, लेग बाईटची आहे. ओव्हर नंबर 5 साठी गोलंदाजी मार्क वरती अजय मोरे. अजय मोरे पुन्हा तयार. ओव्हर नंबर 5. वेळेची अचूकता नाहीये. वेळेची अचूकता हा फार महत्वाचा घटक आहे आयुष्यातला आणि क्रिकेट मधला. योग्य अंदाज तुम्हाला बांधावा लागतो. एखादी वेळ हातामधून निघून गेली ती पुन्हा येत नाही. येणारी वेळ कशी आहे हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे जी काय वेळ आहे त्या सदुपयोग करावा लागेल. एखादा बॉल आलाय कसा, त्याला टोलवायचा कसा, याचा योग्य अंदाज बांधावा लागेल. कमी गतीचा बॉल आणि योग्य अंदाज बांधू शकले नाही या बॉलला खेळण्याचा. त्यामुळे जीवन असो किंवा क्रिकेट, बऱ्याचशा गोष्टी अंदाजावरती अवलंबून असतात आणि तुम्हाला अंदाज योग्य बांधावा लागतो. मग खेळ आयुष्याचा असो त्या क्रिकेटचा. धावसंख्या आहे 35, 2 गडी बाद. 3 बॉलचा खेळ संपलाय, 3 बॉलचा खेळ बाकी. एक पारितोषिक येत आहे आणि पारितोषिक कुठून येत आहे तर गाव आमशी आहे आणि दुबईला आहेत क्रिकेट प्रेमी रुळे आणि वाडा. यामध्ये कोणी पण लगातार 3 विकेट किंवा 3 सिक्सर मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दुबई वरतून आहे. आणि इथे पहा ताळमेळ बिघडला. अंकुश दादा मोरे यांच्या वतीने हे पारितोषिक आहे आणि पारितोषिक दुबई वरतून आलेलं आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. कौतुकाची थाप खेळाडूंच्या पाठीवर त्यांनी ठेवलेली आहे. एका बाजूला 38 धावा 2 गडी बाद. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक. बॅटिंग मध्ये एका बाजूला हेमंत शिंदे, एका बाजूला विनायक शिंदे, बॉलर अजय मोरे, ऑलराऊंडर खेळाडू एकामेकासमोर. कमी गतीचा बॉल आणि कमी गतीच्या बॉलला पाठवले डिक्लेअर झोन मध्ये. कमी गतीच्या बॉलचा बोलबाला राहिलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. कमी गतीच्या बॉल बद्दल आपण चर्चा करूया. 5 षटकांचा खेळ संपलाय. 39 धावा 2 गडी बाद. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. आपण चर्चा करतोय कमी गतीचा जो बॉल आहे 2011चा वर्ल्ड कप आपण पाहिला असेल. त्याच्यामध्ये झहीर खान यांनी अशा प्रकारचे बरेचसे बॉल टाकले होते आणि फलंदाजांना आउट केलं होतं. कमी गतीचा बॉल
आणि तोच बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. धाडस करावं लागेल मोठ्या फटक्यांचं आणि आता एक्सिलेटरवरती पाय ठेवावा लागेल. धावांच्या ओव्हर नंबर 6 साठी शुभम मोरे ओव्हर नंबर 6 साठी येत आहेत. मेगा फायनलची लढत रुळेगावची क्रिकेट स्पर्धा आई श्री सोमजाई माता चषक. रुळेगावचं असणारं ग्रामदैवत आणि त्या ग्रामदैवताच्या नावाने असणारी क्रिकेट स्पर्धा. ऑन साइडला खेळलेला बॉल सिंगल मिळतीये. दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि इथे पहा एकाला माघारी यावं लागेल आणि हेमंत शिंदे यांनी आपल्या विकेटची तडजोड केली. खेळ असो द्या आयुष्याचा किंवा क्रिकेटचा, तडजोड आपल्याला करावी लागते कारण तडजोड हा आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे. त्याचबरोबर श्री रवींद्र बाबाजी म्हात्रे पूर्व नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने आणखीन एक पारितोषिक येत आहे. विनायक शिंदे यांनी लागोपाठचे 3 षटकार मारले तर 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे त्यांच्यासाठी कंटिन्यू आहे. ही कौतुकाची थाप विनायक शिंदे यांच्या पाठीवरती ठेवलेली आहे. एका बाजूला शेवटच्या 5च बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 40 आहे. रुळे वैभव रुळे या टीमला जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. बेड्या तोडाव्या लागतील. शेवटचे 5 बॉल वेगाने टाकलाय आणि हा बॉल प्रभाव टाकतो. या ओव्हरमध्ये डॉट आलाय. ताकासूर लावू दिला नाही, डावपेच उधळून लावले. निर्धाव येतोय. समोर खेळलाय बॉल, बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान टीमसाठी आहे. हा 6चा लगान विनायक शिंदे यांचा. बॉल पाठवलाय सीमारेषा पार आणि आलाय तो षटकार. सचिन यांनी बॅटिंग करताना 3 षटकार मारले तर शैलेश सोंडकर यांच्या वतीने 1000 रुपये. क्रीजच्या खोलीचा वापर केलाय. काय फटका खेळलाय विनायक शिंदे यांच्या बॅट मधून. मोठा टोला आलाय. बॅटचा बोलबाला सुरू झाला. 2 मारले तर 1100 रुपये. आणखीन एक बॉल निघालाय लॉंग ऑनला आणि इथे पहा सीमा रेषे लगत लांबी कमी पडली. जेएमसीसी वाडा या टीमने दिला परतीचा इशारा. विनायक शिंदे माघारी. फटका पहा चांगला खेळला होता विनायक शिंदे यांनी परंतु लांबी कमी पडली. पूर्णत्व नव्हतं फटक्यामध्ये आणि काय कॅच पकडलाय. एका पायावरती झेल पकडलाय. अजय मोरे कौतुक करावं लागेल. एफर्ट चांगले होते. कॅचेस फार चांगले पकडलेले आहेत. फक्त एकच गडबड जर आपण सोडली तर बाकीचं क्षेत्ररक्षण जेएमसीसी वाडा या टीमने चांगलं केलेलं आहे. परंतु बॅटिंग चांगली करावी लागेल. एका बाजूला 46 धावा, शेवटचे 2 बॉल. टार्गेट सेट करणारे ओ वेगाने टाकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न. एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल का? तर हो, एकाला माघारी जावं लागेल. त्यागाशिवाय जीवन नाही, जीवनाशिवाय त्याग नाही. क्रिकेटमध्ये तेच तुम्हाला पाहायला मिळते. आपल्या चांगल्या फलंदाजाला स्ट्राईक वरती आणण्यासाठी एका खेळाडूला आपल्या विकेटचा त्याग करावा लागतो. तो केलाय. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 46. शेवटचा एकच बॉल बाकी आहे. असं म्हणतात आयुष्याला लागलेली नजरी कष्टाने काढावी लागते. पायांचा केलाय वापर. लॉंग ऑनला खेळाडू आहेत. सिंगल मिळेल. दुसरीचाही प्रयत्न केला. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे शेवटच्या बॉल वरती आलेल्या आहेत. रुळे वैभव रुळे या टीमने टॉस जिंकत बनवलेल्या आहेत धावा. त्या आहेत 48. विजयासाठी जेएमसीसी वाडा या टीमला बनवायच्या आहेत धावा 49. येणारी बॉल 36. हॅलो हॅलो. या ठिकाणी बहुसंख्येने आमचे ग्रामस्थ रुळे व क्रिकेट संघाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. मी विनंती करेल विलासदादा शिंदे यांना की आपण सन्माननीय श्री
विजय शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. विजय शिवराम शिंदे या. मी विनंती करेल शिवादा आपण विजयदाचा सन्मान करायचा आहे. हे पटपट. त्यानंतर मी विनंती करेल आमचे हितचिंतक रुळे संघाचे आधारस्तंभ अनिल काशीनाथ शिंदे यांचा देखील या ठिकाणी सन्मान मी विनंती करेल आमचे श्रीरंग रामजी शिंदे यांना विनंती करेल की आपण अनिल काशीनाथ शिंदे यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे आमचे सहजीवन ग्राम विकास मंडळाचे सन्माननीय सभासद खजिनदार आणि ज्यांनी आम्हाला कालच्या दिवसामध्ये एक चांगला नाश्ता या ठिकाणी उपलब्ध करून दिला ते आमचे सन्माननीय सुनील सुरेश शिंदे यांचा देखील या ठिकाणी सन्मान मी विनंती करेल सचिन दादांना की आपण सुनील सुरेश शिंदे यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे अरुण देसाई वरोशी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. कुठे आहेत ते? तूच उभं राहा, तूच उभं राहा. त्याचप्रमाणे आमचे वरिष्ठ ग्रामस्थ भजन सम्राट सन्मान्य श्री प्रकाश जानू शिंदे बुवा यांचा देखील या ठिकाणी सन्मान आमचे झाला का. थँक्यू. त्याचप्रमाणे तानाजी अनाजी शिंदे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनी पुढे यायचंय. तानाजी अनाजी शिंदे. मी विनंती केली विजय शिवराम शिंदे यांनी तानेदांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे आमचे ग्रामस्थ सन्मान्य श्री आनंद रावजी शिंदे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे रुपेश प्रकाश शिंदे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचप्रमाणे शिवाजी गोविंद शिंदे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. मी विनंती करेल की शेखर दादा आपण शिवादांचा सन्मान करायचा आहे. आमच्या रुळेवळचे आधारस्तंभ शेखर शेठ यांच्याकडून शिवादांचा सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक श्रीरंग रामजी शिंदे यांचा देखील या ठिकाणी सन्मान आमचे सचिन रामचंद्र दादा शिंदे यांचे सचिन दादा करतील. श्रीरंग रामजी शिंदे यांचा. नाही त्यांना दे. आता उर्वरित आपण सन्मान मॅच संपल्याच्या नंतर करूया. सोबत जाऊया. आपण बॅकफूट लावून पंच केलाय आणि तिथून मात्र मिळालं 4 धावा. आपण काही बॉल टॉट पाहिले षटकामध्ये आणि इथून मात्र आपण पाहिलं तर शेवट गोड केलाय.
बॅटरने या शेवटच्या बॉलचा आणि बघता बघता धाबा झाला. त्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत बॅटिंग करत असताना फायनलच्या मॅच मध्ये टीम जेएमसीसी वाडा संघ पोहोचलाय तो की 8 धाबेवरती. 49 धाब्यांचं टार्गेट असणार आहे 6 षटकामध्ये. सहजीवन ग्राम विकास मंडळ रुळे आणि रुळे वैभव रुळे क्रिकेट संघ आयोजित आई श्री सोमजाई माता चषक 2025 आणि फायनलचा मुकाबला हा फायनलचा मॅच आपल्या मिडीला येतोय. खूप चांगली ते बॅटिंग आतापर्यंत पॅटर्नने केलेले आहे. गणेशला आपण पाहत आहोत 6 बॉलच्या पाठीमागे 8 धाब्यांचं योगदान त्याचं राहिलं. 30 बॉलचा खेळ बॅलन्स आहे आणि जिंकण्यासाठी तब्बल धाबांची गरज आहे. ते गुड 41 धाब्यांची गरज आहे. 30 बॉल 41 धाब्यांची आवश्यकता. स्ट्राइक एंडला आता संदेश असणार आहे. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, लेकिन आज की शाम होगी किसके नाम. टीम रुळे या वाडा जबरदस्त इथे दोन्ही संघाने आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये रुळे वैभव रुळे टीमला जबरदस्त परफॉर्मन्स केलाय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर वाडा टीमने देखील जबरदस्त खेळ केलाय. विवेक शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती इथे अटॅक तर केलाय. फिल्डर तैनात आहे आणि इथे कॅच ड्रॉप झालाय. फायनलच्या मॅच मध्येही तुम्ही चूक करू शकत नाहीये. तेही सेकंड चेसिंग मध्ये 2 धाबा इथे पूर्ण केल्यात. कॅच ड्रॉप. आता या कॅचचा रिझल्ट काय असणार आहे. बंटी होते तिथे कॅचचा कॉल होता. अग्रनिंग हॅट कॅच सहज सोपा होता आणि इथून मात्र तो धरती मातेला बाद झालाय. फायनलचा मॅच 10 धाबा 10 फलकावरती. 29 बॉलचा खेळ बाकी इक्वेशनला आता खूप महत्व दिलं जाईल. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल बॉलरला. यस इथे विकेट तर केलाय. फिल्डर आहे तिथे आणि फटका फसलाय. फलंदाज होतील बाद. पहिल्या बॉल वरती कॅच ड्रॉप झाला होता डीप मिड विकेट मध्ये परंतु लॉंग ऑनला हेमंत शिंदे जम्बो सर अगदी पाहिलं पारखलं अंदाज घेतला आणि तो कॅच कंप्लीट केलाय आणि पहिला धक्का लागत असताना जेएमसीसी वाडा संघाला बॅटरी ते गॉन होईल संदेश. वाडा कॅच तालमेल त्यांचा बॅलन्स त्याच्यानंतर तो उंजलीमध्ये अर्पण केलाय. पहिला धक्का लागला इथे. जेएमसीसी वाडा टीम आज फायनल मध्ये पोहोचले. जबरदस्त 6 षटकांचे मॅच प्रत्येक झालाय. फायनलचा मॅच मधील त्याच पद्धतीनं रुळे वैभव रुळे टीम आपल्याच आयोजनामध्ये दमखम दाखवते. समोर आपण पाहिलं तर पाहुणचार वाडा टीम कशा पद्धतीनं खेळ करणार आहे. अजय बॅटिंग साठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. वाडा मॅच पहिल्या षटकामध्ये 8 टल्ल्यात. पहिल्याच बॉल वरती दुसऱ्या षटकामध्ये 2. विवेक शिंदे याच्यावरती पुन्हा एकदा आक्रमण. पुन्हा एकदा कॅच ब्लॉक मध्ये. आता पहिले लॉंग ऑन मध्ये सचिन कोणती चूक केली नाहीये. बॉलला येऊन दिलं बॅलन्सिंग राहिलं आणि दुसरा धक्का लागत असताना बॅक टू बॅक इथे जेएमसीसी वाडा संघ सध्या टेन्शन मध्ये डगआउट आहे. कोणता फलंदाज येईल ही मॅच पूर्ण केलेल. कोणता फलंदाज येईल सिंगल डबलला रोटेट करेल. तेजस बॅटिंग साठी आलाय. मागील मॅच मध्ये तब्बल 49 धाबा या बॅटरने या पट्ट्याने ठोकल्या होत्या. तोच आता मैदानामध्ये दाखल झालाय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलाय. टीमचा बाहुबली केएसकेचा बाहुबली अर्थात विवेक शिंदे त्याची तो पॉवर दाखवतोय. बॅक टू बॅक इथे 2 मोठे फटके जरूर आले होते परंतु इथे कॅच. हॅट्रिकचा बॉल असणार आहे. वा जबरदस्त इथे खेळ. दोन्ही संघ ताकदवर. दोन्ही संघांकडे टॅलेंट तो भरला. सी फॉर क्रिकेट टी फॉर टॅलेंट ओ फॉर अटॅक आणि ते प्रत्येक जण इथे टॅलेंट दाखवण्यासाठी आला. इथे 2 विकेट बॅक टू बॅक आला. तिसरी विकेट येणार का. हॅट्रिकचा बॉल विवेक शिंदे निघतोय. कदाचित 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 एच लागली असावी आणि अगदी चकवा देऊन गेलाय बॉल यष्टीरक्षक विनायक शिंदेला आणि इथे एक सिंगलर डिक्लेअर झोन मध्ये. जबरदस्त यार. बॉल पडल्यानंतर थोडासा फिरला होता. विकेटचा चांगला वापर केलाय विवेक शिंदेनी. ताकद आहे त्याची. ही रुळे टीमची ताकद आहे. जरूर इथे लोएस्ट स्कोरचा मॅच आपण पाहतोय परंतु अंदाज लावला तर तुमची फिल्डिंग युनिट खूप महत्वाची आहे आणि ती फिल्डिंग युनिट आतापर्यंत साथ दिली आहे. एकच ड्रॉप जरूर परंतु दुसऱ्याच बॉल वरती विकेट आली आहे. विवेक इथे जबरदस्त उत्तुंग टोले जंग फटका. नो फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली. बंटी आहेत तिथे. तुला चूक नाहीये. 2 धाबा सहज पळून निघाल्यात. 2 धाब्याची मदत 2 धाब्याचं योगदान. भिंतीवरच्या घोड्याचं चित्र पाहून प्रगती होत नसते भाऊ. त्यासाठी सकाळी उठावं लागतं आणि तुम्हाला ती मेहनत घ्यावी लागते. कष्टाची पराकाष्ठा करावी लागते. या मॅच मध्ये कोणता संघ इथं कष्ट जास्त करणार आहे. बॉलर तयार होतोय. आपण पाहिलं तर ऑन साईडला बॉल टर्न केला. एक तर सिंगल येते. पुन्हा एकदा बंटी आहेत.
चांगली फिल्डिंग यावेळेस होत असताना एकच धाव आली आहे, एकच धाव येते, एक धाव वरची होती समाप्ती. बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांमध्ये धावा आतापर्यंत झाल्या त्या 14. पहिल्या ओव्हरमध्ये 8 होल्या होत्या, या ओव्हरमध्ये आल्या त्या एकूण 6. गणेश सध्या 6 बॉलच्या पाठीमागे 4 धाव्यांचं योगदान दिलंय. तर तेजस मोरे हा कधीही आक्रमक या मॅच मध्ये होऊ शकतो, कारण का त्याच्या बॅट मध्ये आल्या त्या एकूण 4 धावा. दरम्यान आई श्री सोमदेवी माता चषक 2025च्या या फायनल आणि अंतिम फेऱ्यावर पाहण्यासाठी समाजसेवक सन्मान्य श्री अक्षयजी ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी उपस्थित दर्शवल्याबद्दल आमच्या रोळे बाबा क्रिकेट संघातर्फे त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचा या ठिकाणी यथोचित आता मान सन्मान मी विनंती करेल की या ठिकाणी रखमाजी बाबाजी शिंदे आपण श्री समाजसेवक अक्षयजी ठाकूर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा. रखमाजी बाबाजी शिंदे साहेब ग्रास केला. हाही देखील बॉल टॉट आलाय. जबरदस्त जम्बो सरांची गोलंदाजी आहे. फिरकेचे जादूगर आहेत. बघा क्या पद्धतीने ते बॉल टाकले जात आहेत. भल्या फल्या फलंदाजांना जम्बो सरांनी थांबवलंय आणि या मॅच मध्ये आता थांबवलं तेजसला. इथे लेटकट पकडून पाहिलं तर ऑन साईडला बॉल वळण दिलाय. डिस्कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे ते एकच सिंगल मिळेल. जम्बो सर यांची कमालीची ओव्हर राहिली आहे. 3 बॉलच्या पाठीमागे 1 सिंगल दिली आहे. टोटल झाल्या तर एकूण 15 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 15 बॉलच्या पाठीमागे 15 धावा जमवल्या गेल्यात. 21 बॉल आणि 34 धाव्यांची आवश्यकता आहे. संध्याकाळचं सत्र, या सत्रामध्ये धमासून युद्ध सध्या या 2 संघांमध्ये रंगलं जात आहे. स्वतःच्या आयोजनामध्ये दमदार कामगिरी करतात रोळे वैभव रोळे टीम या मॅच मध्ये फाईट करतायत. जम्बो सर पुन्हा एकदा निघतायत बॉलिंग ट्रॅक वरून. आणखीन एक डॉट 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 बॉल डॉट आलाय. कमालीचं षटक, अप्रतिम बॉलिंग. बॉल टप्पापर्यंत स्विंग होतोय आणि डॉट आलाय. चांगली बॉलिंग, युक्तीचा खूप चांगला वापर. आणखीन एक डॉट, टाळ्यांचा कडकड आवाज. थांबत नाहीये जम्बो सर. कमालीचं इथे षटक, अप्रतिम बॉलिंग, बॉलिंगचा स्पेल, टप्प्यावरती कंट्रोल, ॲक्युरसी, परफेक्शन, डायरेक्शन, कॉम्बिनेशन, सर्व काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत आहे. तिथे खतऱ्याची घंटी. हो जम्बो सर, जम्बो सर, जम्बो सर. टाळ्यांचा कडकड आवाज आणि फलंदाज झालाय बाद. वाह 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 वाह. जब तक है जम्बो सर आपकी जवानी, जम्बो सर आपकी है जब तक जवानी, तब तक दुनिया तेरे लिए आपके लिए है दिवाळी. जबरदस्त जबरदस्त. जम्बो सर बॅटिंग करताना जम्बो सरांना पाहिलंय, फिल्डिंग करताना जम्बो सरांना पाहिलंय, बॅटिंग करत असताना रनिंग घेताना जम्बो सरांना पाहिलंय, बॉलिंग करत असताना जम्बो सरांना पाहिलंय, परंतु फिल्डिंग अप्रतिम झाली आहे जम्बो सरांना पाहिलंय. जबरदस्त इथे एफर्ट देत असताना बघा झटपट मैदानामध्ये जणू काही जडेजाच आला होता की काय. लगेच 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 बॉल टाकले आणि जवळजवळ 3 मिनिटाच्या आतमध्ये हे षटक कमलं केलं. लहान मुलाच्या हातामधलं कुरकुऱ्याचं पाकिट लगेच संपतं. रवींद्र जडेजाची ओव्हर लगेच संपते आणि तेच प्रयत्न केले जम्बो सरांनी. झटपट क्रिकेट आणि ब्रेक दिला. वैभव संघाचे आधारस्तंभ आमचे ग्रामस्थ ज्यांनी आम्हाला बहुमूल्य असं देणगीच्या स्वरूपात या ठिकाणी रोळे वैभव क्रिकेट संघाला योगदान दिलेले ते आमचे प्रकाश नामदेव शिंदे दादा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करेल की आपण या ठिकाणी विराजमान व्हायचं. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे आणि जम्बो सरांसाठी अमित सीताराम शिंदे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये. धावा झाल्या त्या 15. 3 षटक, एक पण नाही धाव दिली, फक्त एकच धाव आली. मागील षटकामध्ये जम्बो सर यांचं षटक. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय विवेक शिंदे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. जबरदस्त घमासान युद्ध या 2 संघांमध्ये होत असताना सिद्धेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश आणि तेजस ही जोडी आक्रमक आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय विवेक शिंदे, टीमचा बाहुबली. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु फुटवरचा वापर नाहीये. विनायक शिंदे आता ते देखील जलवा दाखवतायत. आलाय तो डॉट. कोणती मुवमेंट नाहीये फलंदाजी, कारण का विनायक शिंदे चपळ आहे, चाणाक्ष आहे, चित आहे, कधी चुकी करत नाहीये. भाऊ 100त एखादा बॉल सुटेल, परंतु 99% बॉल पकडले जातात. ते विनायक शिंदे लाजवाब किपिंग, अप्रतिम किपिंग. टोटल झालं ते एकूण 15 धाबा, 17 बॉल, 34ची मॅच. प्रत्येक बॉल वरती 2 धाबा येणं आता महत्वाचं. बॉलर तयार.
आला इथे शॉट बॉल होता. काय घडलंय काय घडलंय काय घडलंय. ये डायरेक्ट लगोरचे का खेळ. आणखीन एक फलंदाजी ते बाद असताना मेरे अंगने में तुम्हारा भैया क्या काम है बट इथे घोन. जबरदस्त मॅच अफलातून. उरले वैभव उरले टीम लो स्कोरचा मॅच आहे. ज्या टीमनं एकूण 82 धावा जमवल्या होत्या दुसऱ्या मॅच मध्ये, ज्या टीमनं सेमीफायनलच्या मॅच मध्ये 99 धावा बनवल्या होत्या आणि त्याच टीमला आता सध्या या 49 धावा करत असताना त्यांना या मॅच मध्ये फायनलच्या संघर्ष करावा लागतोय. जबरदस्त इथे मॅच. कोण आपलं नाव कोरेल सुवर्ण अक्षरामध्ये त्यासाठी मेहनत तुमची खूप महत्वाची आहे. प्रत्येकाच्या ट्रॉफीला खूप महत्व दिलं जातं. निलेश बॅटिंग साठी दाखल झालेत. प्रेक्षकांच्या गर्दी बघा. जे प्रेक्षक बाउंड्रीच्या आतमध्ये आहेत त्यांनी बाहेर व्हायचंय. त्या लहान मुलांनी प्लीज, ते लहान मुलं आतमध्ये आहेत त्यांनी बाहेर व्हायचंय प्लीज. बाउंड्रीच्या बाहेर व्हा प्लीज. टोटल झाल्यात तर एकूण 15 धावा. 15 धावा स्थिर आहे. 16 बॉलचा खेळ बाकी आहे. टीम सर्वाधिक आज आपण पाहिलं तर उरले वैभव उरले टीम सर्वाधिक टॉपची टीम या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक गाव एक टीम मध्ये मांडली जाते. सर्वाधिक श्रीमंत टीम आणि त्यांचं दमदार इथे आयोजन पाहायला मिळतं. सर्वाधिक बेस्ट टीम विवेक शिंदे केएसकेचा बाहुबली सध्या काय जबरदस्त बॉलिंग अटॅक करतोय. चौथं षटक सध्या मार्गस्थ आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठची कडा फक्त वाटला, फक्त दिशा दिले बॉलला. सिंगल मिळेल या बॉलवरती. इथून पुढे मोठे फटके. जो नो स्ट्राईक केंडलाचा बॅटर, जो स्ट्राईकला आला बॅटर तेजस मोरे कधी आक्रमक होऊ शकतो. आज तेजसची बॅट चालली आहे मॅच मध्ये आणि त्याला आता देखील संधी आहे. तेजस जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. परंतु संध्याकाळचा आता सत्र आलाय. बॉल तेवढा ट्रॅव्हल होणार नाहीये हे देखील दोन्ही टीमला माहिती आहे. त्यासाठी गॅप सिलेक्शन परफेक्ट होणं, गॅप मध्ये खेळणं हे आता थोडस महत्वाचं असणार आहे. विवेक शिंदे स्ट्राईकला असणार आहे. बॅटर निलेश. यस अप ट्रॅकर बॉल चांगला इथे फटका येतोय. क्षेत्ररक्षक जात आहेत. जबरदस्त ते पिल्ड. ओ माय गॉड, वा भाई वा. काय थ्रो टाकलं यार. काय जबरदस्त यार एफर्ट देत असताना, योगदान देत असताना. आज 100% नाही भाऊ 1000% योगदान द्यायचं आहे. आणि तो क्षेत्ररक्षक पाहिला शशी शिंदे अगदी बारीक आहे पण भाऊ बारीक आहे पण भारी आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. छोटा वीर घार करे गंभीर. आणि हा त्याचा जबरदस्त इथे थ्रो पाहायला मिळाला. जबरदस्त फिल्डिंग रनिंग हँड फिल्डिंग त्याने केली आहे. धाव मात्र इथे मिळते 1. 14 बॉल 32 ची मॅच ऑन. दोन्ही टीम साठी मॅच संपली नाहीये कारण का हा मॅच तशाच पद्धतीने चालणार आहे. दोन्ही टीम रफ अँड टफ आडव्या पाट्या खेळण्याचा प्रयत्न केलाय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि महत्वाचा फलंदाज तेजस मोरे होतील बाद. जबरदस्त इथे अपील. विनायक शिंदे मी पहिलंच म्हटलंय विनायक शिंदे 100 मधला एकाच बॉल सोडतात, 99 बॉल सोडत नाहीयेत. जबरदस्त किपिंग. सर्वीकडून खर तर बेस मिळतोय. हिऱ्याला जर चमकवायचं असेल तर घासावं लागतं, पॉलिश करावं लागतं. आणि हे खेळाडू सिनियर आहेत. यांनी स्वतःला घासलंय, स्वतःला पॉलिश केलंय. प्रसिद्धी मिळवायची आहे तर सिद्ध करावं लागतं. का आम्हाला या प्रतिष्ठानमध्ये दादा संघ म्हटलं जातं, का आम्हाला सर्वाधिक चांगलं क्रिकेट खेळता येतं याचं जिवंत उदाहरण आहे की त्यांच्या टीम मध्ये चांगला सिनियर खेळाडूंचा भरण आहे. सिनियर खेळाडूंचा भरण आपण समोर पाहिलं. वाडा टीम सध्या संकटामध्ये आहे. एकाला संकट मोचक बनावं लागेल, रिक्स घ्यावी लागेल. ज्या पे रिक्स वहा पे जीत फिक्स. चांगली बॉलिंग आतापर्यंत विवेक शिंदे. काय जबरदस्त यार. दोन्ही गोलंदाजांनी धुरला उडवला. गतीमध्ये परिवर्तन केलंय. बॉल हवेमध्ये चाललाय. येईल ती मात्र एक सिंगल धाव येते. जवळ 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय परंतु आतापर्यंत एकही मला वाटतं वाईट बॉल टाकला नाहीये गोलंदाजांनी. जबरदस्त अफलातून. टप्प्यावरती नियंत्रण, टप्प्यावरती ताबा. धाबा झाल्या त्या 18 धाबा 24 बॉलच्या पाठीमागे 12 बॉल आणि 31 ची आवश्यकता. बड़े बड़े तूफानों से जो लड़कर होते हैं पार, जो करते मेहनत, जो करते कोशिश, उनकी कभी नहीं होती हार. चिट्टियां एक एक तिनका लाती है तो बनता है घोंसला. ना वो रुकती ना थकती ना हारे हौसला. हर मुश्किल में लड़ने के लिए होते तैयार. जो करते हैं मेहनत, जो करते हैं कोशिश, उनकी कभी नहीं होती है हार. मेरे से नहीं हो ये पाएगा लेकिन मेरे अलावा कौन कर पाएगा. आणि हे आता करावं लागेल दोन्ही बॅटरला. सचिन शिंदे
एक वेगवान गोलंदाज, युवा गोलंदाज, टॅलेंट गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. रनअप जवळजवळ 20 ते 25 पावलांचा. रिदम खूप चांगला या गोलंदाजाचा. टास्क खूप चांगला आहे. समोर बॅटर असणार आहे. बॅटिंग साठी निलेश. 12 बॉल, एकटीची मॅच. पहिला बॉल. वेग 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 प्रचंड वेग इथे डिलिव्हर करत असताना मानो की भैया अगदी जशी बुलेट ट्रेन जाते, जशी वंदे भारत जाते, जशी सुपरफास्ट जाते, जशी एक्सप्रेस जाते, एखाद्या गाडी हवेला गाडी जाते, सुसाट जाते, सुसाट बंदुकीतून गोली निघते, झापूक झुकपूक जाते, तसं सध्या इथे बॉल डिलिव्हर करतोय सचिन शिंदे. झापूक झुपूक डिलिव्हरी, लाजवाब अप्रतिम बॉलिंग. पहिला बॉलला डॉट. इक्वेशन आपण पाहिलं तर 11 बॉल, 31ची मॅच. मॅच ऑन. आणखीन एक कॅचा कॉल. परंतु विनायक शिंदे आई जबरदस्त किपिंग. डॉट येतोय पुन्हा एकदा. डॉट बॉल आलाय. जबरदस्त इथे मॅच रंगत असताना लो स्कोरचा मॅच तर मोठा बनवलाय. त्याचं कारण उत्तम धोरण आहे. सिनियर खेळाडू, त्यांची बॉलिंग, त्याच्यानंतर गुच्छामध्ये विकेट देखील घेतल्या. हे एक महत्वाचं कारण आहे. फिल्डरनी साथ दिली आहे आणि साथीनं सध्या जो चालतोय तेव्हा तुमची एकजूट किती महत्वाची असते. एकाने केली ती कामगिरी, दोघांनी केली ती भागीदारी, सर्वजण एकत्र मिळून करतात ती असते जबाबदारी. आणि ही जबाबदारी मॅनेजमेंट खूप महत्वाचा. फटका फसलाय. एका हातामध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता. बंटी आले होते बॉलवरती, अगदी धावत वेगाने आले, परंतु नियंत्रण चुकलं आणि इथून मात्र एकच सिंगल येते. मॅच कधीही टर्न होऊ शकते. या मॅच मध्ये घडलंय काय तर सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरला 2 चौकार जरूर आलेत, परंतु त्याच्यानंतर एकही मोठा फटका आला नाहीये. अॅक्युरसी अँगलने बॉलिंग केली जाते. इथे एक सिंगल येते. 9 बॉलच्या पाठीमागे 30 धावा. प्रत्येक बॉल वरती षटकार हवा. प्रत्येक बॉल वरती 3 रन येणं खूप महत्वाचं असणार आहे. 9 बॉल, 30ची मॅच. मॅच ऑन. 5 फलंदाज तब्बल बाद झालेत. 19 धावा. टॉस जिंकला. बॅटिंग घेतली. धाडसी निर्णय सत्यामध्ये आणलाय. इथे फटका फसलाय. नो मॅच लँड मध्ये बॉल वॅकेंट एरिया. एक सिंगल येते, परंतु सिंगल मिलेल. भैया एका दुक्का से काम नहीं चलने वाला है, एका दुक्का से दाल नहीं दलने वाली है. मैच को जीतना है, उस मंजिल तक जाना है तो लगाइए 24 छक्के, दिखाइए अपना 10 का दम. जिसमें दम उसी के कहते हैं दोस्तों बाजीराव सिंघम. एक सिंगल येते, एक सिंगलची मदत. एक्सलॅन बॉलिंग. गुड क्रिकेट. टोटल झालं तर 19 धावा. 8 बॉल, 29ची मॅच. एकही आतापर्यंत एक्स्ट्रा रन्स नाहीये. ताकद आहे गोलंदाजीचा भरणा. हा भरणा अगदी सुसाट चाललाय. सचिन शिंदे पुन्हा एकदा. ओ माय गॉड, इथे मोठा फटका. बॉल निघून जातो इथे सीमा रेषा पार. एवन क्वालिटीचा हाय अँड हॅन्डसम बॅगेट ठोकलाय षटकार. आता मॅच ऑन राहील. आता मॅच जवळ येईल. आता मजा येईल मॅचला. भाऊ तुम हम भी किसी से कम नहीं है. वेगावरती स्वार झाला होता जरूर गोलंदाज, परंतु त्याला हुक केलाय. 6 धावा बुक केल्यात. टोटल झाले त्या 26, येणारे 7 आणि 23 ची आवश्यकता. म्हणजे या बॉल वरती जर आला षटकार तर मजा येईल या मॅच मध्ये. निलेश आक्रमक झालाय. गोलंदाज प्रथम आक्रमक पिते पाहिलाय, परंतु 6 बॉल 23 ची मॅच. बॉलर तयार. आणखी किती फिरवण्याचा प्रयत्न केला होता बघा. इतका व्हाईट बॉलचा कॉल आलाय. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. समीकरण बदललंय आणि एक्स्ट्रा रन्स आता या 5व्या ओव्हर मध्ये 6व्या बॉल वरती मिळते. 7 बॉल 22 ची आवश्यकता. मॅच ऑन आहे. एकात मोठा फटका आला मोठा तर मॅचला मजा येईल. मॅच यू टर्न घेईल, मॅच वलन घेईल, परंतु डॉट आला तर प्रेशर वाढला जाईल जेएमसीसी वाडा टीम वरती. सचिन प्रेशर मॅनेज करतो, तो हँडल करतो, परंतु बॅटरच्या मनामध्ये काय धगधग तर वाढत चालली आहे. फिल्डिंग मध्ये थोडीशी युवा रचना, फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव केला जातोय. मॅच ऑन. दोन्ही टीम साठी कोण फायनल घेऊन जाईल, कोण घेऊन जाईल प्रथम क्रमांक. चांगली स्पर्धा. बॉलर तयार होता पुन्हा एकदा. सचिन वेगाने बॉल टाकलाय. एका धावेसाठी बॉल चाललाय. आता बॉल असणार आहे 6 आणि जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज असणार आहे. आई श्री सोमजाई माता चषक 2025
जबरदस्त हे पर्वामध्ये घमासान युद्ध दोन संघांमध्ये संकल्पना सत्यामध्ये आणली. आपण पाहिलं तर 4-3-4-3चा फॉर्मॅट असतो, परंतु रुलेट टीम एक दमदार आयोजनाकडे वळले गेले आणि हो आम्ही ते करून दाखवू आणि ते करून दाखवलं. प्रत्येक मॅच हा 6-6 ओव्हरचा आपण कालपासून पाहतोय. जबरदस्त आयोजन नियोजन, एक मोठी टीम आणि मोठ्या टीमचं दमदार आयोजन. 6 षटकांचा मॅच आपण पाहत आहोत. सत्यामध्ये आणलाय, मेहनत घेतली आहे, संघर्ष केलाय, सत्यामध्ये आणलाय. कोणता संघ जिंकेल? 6 बॉल फायनलचे. गोलंदाज तयार होतोय ते बॉलिंग करण्यासाठी. प्रदीप शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल 21 ची मॅच. समोर असणारा बॅटर तेजस. तेजस मैदानामध्ये आहे, कधीही आक्रमक होऊ शकतो. 6 बॉल 21 ची मॅच ऑन. टोटल झाले ते 28 धाबा. कोण जिंकेल ही स्पर्धा? कोण उचलेल मानाचा करंडक सन्मानानं? पहिलाच बॉल उकळण्याचा प्रयत्न. धाव फक्त एक बुक केलेली आहे. एकच सिंगल मिळेल. एक सिंगल की मदत. मेहनत प्रत्येकाने घेतले भाव. डोळे बंद करून कधी स्वप्नच पूर्ण होत नसतात, त्यासाठी उघडे ठेवावे लागतात. संघर्ष मैदानामध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून चालू आहे. प्रदीप शिंदे पहिल्या बॉलवरती 5 बॉल 20 ची आवश्यकता. 5 चौकार 3 षटकार 2 धावा. मॅच ऑन. इथे तर जबरदस्त फटका. टॅप शॉट केलाय. बॅडमिंटन शॉप सेटचे गाडी बॉल. काय झालं? एकच सिंगल येते. कॉलिंग फसलं इथे. कॉलिंग नव्हतं, कॉल देणं खूप महत्वाचं होतं. कॅच ड्रॉप झालाय. सचिन धावत पळत आलाय, बंटी आला आणि इथे कॅच ड्रॉप झाले. 4 बॉल 1 कोडीची मॅच. फायनलचा थरार जे प्रेक्षक आले त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून आता हा संपूर्ण परिसर आपण पुन्हा एकदा दाखवणार आहोत. जबरदस्त इथे स्पर्धा राहिली. 22 या टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण कव्हर केली जाते. शेवटचे 4 बॉल 1 कोडीची मॅच. प्रत्येक बॉल हा महत्वाचा. चांगला बॉल इथे रिलीज करत असताना अपील तर मागते. स्ट्रॉंग अपील केली. आलाय तो इथे एक सिंगल. बाईकच्या माध्यमातून एक सिंगल. लेग बाईकच्या माध्यमातून एक सिंगल. पाठीमागे बॉल चाललाय. एक सिंगल इथे ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. टोटल झाल्यात त्या एकूण धावफलकावरती धाबा 31. 3 बॉल 18 ची मॅच. प्रत्येक बॉल हा महत्वपूर्ण आहे. प्रत्येक आता बॉल कशा पद्धतीने रिलीज करणार आहे, परंतु बॅटर काय करणार आहे? टप्प्यावरती कंट्रोल ठेवावं लागेल देखील बॅटरला. या बॉल वरती आलाय, विकेट केलाय. बॉल चाललाय ते ठोकलाय षटकार. आता 2 बॉल 12 ची आवश्यकता. जबरदस्त आहे. घमासान युद्ध. कॅटेगरीकर फास्ट फूड सामना या स्थितीमध्ये. लाजवाब इथे. ज्याला तुम्ही मस्त समजता, आम्ही त्याला ख्वाब समजतो. समजलं का तुले? निलेश म्हणतात मले. निलेशने ठोकला इथे षटकार. अप्रतिम बॅटिंग. 2 बॉल 12 ची मॅच. कोण ही स्पर्धा घेऊन जाईल? कोण करंडक मानाचा सन्मानाने घेऊन जाईल? बॉलर तयार. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आणि रुले टीमच्या माध्यमातून टाळ्यांचा केड 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 आवाज येतोय. आणि जवळ आता हा मॅच पूर्ण आपण डोळ्यांच्या माध्यमातून सर्व काही जी क्षणचित्रे खर तर या मैदानामधले दाखवली जात आहेत. ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून संपूर्ण आपण डगआउट पाहू शकाल. काय प्रेक्षक गर्दी वाढत चालली आहे. लग्नामध्ये नवरी पळो या नवरा पळो, आम्हाला फक्त जेवण मिळो. आम्हाला स्पर्धा तशी पाहिजे. बारकी पोरं एन्जॉय करतायत, आरडाओरडा करतायत. फायनलचा बॉल 1 बॉल 12 ची आवश्यकता. 1-9 त्याच्यावरती बॉल बिगिट मॅच बनेल. प्रदीप शिंदे फायनलचा बॉल आणि इथे मॅच स्पर्धा जिंकली. मानाचा सन्मानानं करंडक उचलणार आहेत. आपल्या स्वतःच्याच आज चिल्लर पार्टी बघा. हो चिल्लर पार्टी. बच्चे लोक एन्जॉय करतायत. जबरदस्त ही स्पर्धा राहिली. जबरदस्त स्पर्धा राहिली. सर्वांचा एकमेक जल्लोष झाला, आनंद झाला, कारण का पहिला नंबर हा रुळे गावात आला. जय बाजी, जय बाजी, जय बाजी.
जबरदस्त इथे खेळ दोन संघांमध्ये रंगला गेला. रुले रुले वैभव टीमनं बाजी मारली आणि आई श्री सोमजाई माता चषक आपल्याच आयोजनामध्ये आपल्याच आईचा आशीर्वाद आणि आपलाच डंका. जय बाजी, जय बाजी. धन्यवाद. खर तर खूप चांगली ते स्पर्धा रंगली गेली आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी नाव कोरलं खरं अर्थानं आपल्याच आयोजनामध्ये आपल्या हक्काचं व्यासपीठ रुले वैभव रुले एन्जॉय करते, जल्लोष करते. जबरदस्त स्पर्धा मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, परंपरेची आणि परंपरा जपली गेली या स्पर्धेनं. परंपरा जपली गेली आयोजकाच्या माध्यमातून आणि जबरदस्त. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद. खरोखरच या ठिकाणी आई श्री सोमजाई माता चषक 2025चं फायनल आणि अंतिम थरार या दोन संघामध्ये रुळे वैभव आणि JMCC वाडा. खरोखरच JMC वाडा संघाचं कौतुक याच्यासाठी असेल की त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना सोडला नाही, परंतु जीत ही रुळे वैभव संघाची झालेली आहे. रुळे वैभव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे या ठिकाणी बहुसंख्य आमचे ग्रामस्थ उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे कोपरकन्या तुषार गोळेसाहेब बांधकाम व्यावसायिक सामाजिक या ठिकाणी आमच्या ह्या रुळे वैभव क्रिकेट संघाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी मी विनंती करेल, आनंददादा आपण श्री तुषार गोळेसाहेबांचा सन्मान करायचा आहे. सर्व दोन्ही टीमला विनंती आहे, आपण स्टेज जवळ यायचं आहे. फक्त पुढील अर्ध्या तासामध्ये आपल्याला हा कार्यक्रम संपवायचा आहे. तरी कृपया करून आपण दोन्ही संघ JMCC वाडा त्याचप्रमाणे रुळे वैभव त्याचप्रमाणे या ठिकाणी अहिरे वानवलीचे देखील खेळाडू उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही विनंती करेल की आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी सन्मान घेण्यासाठी पाठवायचा आहे. त्याचप्रमाणे